समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास भरधाव कारचे टायर फुटल्याने कारचे नियंत्रण सुटून कार पुलाखाली कोसळली। या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहे, ज्यामध्ये 2 लहान मुली आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुनेद इक्बाल, मोहम्मद इक्बाल व 2 महिला यासोबतच 2 लहान मुली व 1 लहान मुलगा असे 7 प्रवासी कार क्रमांक MS04FF5840 ने मुंबईहून अमरावती प्रवास करत होते। दरम्यान समृद्धी महामार्गावर शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीत चॅनल क्रमांक 456 जवळ नागपूर कॉरिडॉर मध्ये त्यांच्या वाहनाचे टायर फुटले व वाहनाचे नियंत्रण सुटून वाहन दोन्ही कॉरिडॉरच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून खाली कोसळले। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक लहाने, हेड कॉन्स्टेबल निकम, कॉन्स्टेबल बहुरे, शिलेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक काळे तायडे, महाराष्ट्र सुरक्षा बलचे कृष्णा बडे, शिवाजी बेडे, समृद्धी महामार्गावरील QRV टीम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान या अपघातात कारचा संपूर्ण चुराडा झाला आहे। कारच्या झालेल्या चुराड्यावरून अपघाताची भीषणता दिसून येते।